कल्याण येथील खाजगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट असलेल्या मराठी तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी आरोपींना मानपाडा पोलिसांनी अटक केली होती। आज न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे। माझं नाव ॲडव्होकेट हरीश हरिदास नायर। मी आज सदर प्रकरणामध्ये जी पीडित आहे, जी मूळ फिर्यादी हिच्यातर्फे मेहरबान कोर्टात रिमांड कामी हजर झालो। रिमांड कामी हजर झाल्यानंतर सरकारी वकिलांचा युक्तिवाद चालू असताना आरोपी यांनी जो त्याला बुरखा घातलेला होता तो काढला आणि तो कोर्टात अरेरावी करायला लागला, तमाशा करायला लागला, पोलिसांना वगैरे पण जरा धक्काबुक्की करत होता। आणि त्यावरती मेहरबान कोर्टाने न्यायाधीशांनी त्याला सरकारी वकिलांचा युक्तिवाद थांबवून त्याला तंबी दिली, त्याला ताकीद दिली की हा तमाशा बंद कर, नाहीतर तुझ्यावरती जो एक तू कोर्टात इंटरफेरन्स करतो योग्य त्या कलमांखाली गुन्हा दाखल होईल। त्याच्यानंतर तो शांत झाला। सदर प्रकरणामध्ये या आरोपी विरुद्ध उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ॲक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, त्यानंतर कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये डकैती आणि रॉबरीचा गुन्हा दाखल आहे। त्या प्रकारे मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्याच्यावरती मारामारी आणि गंभीर दुखापतीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत। आणि आत्ताचा जो गुन्हा आहे विनयभंगाचा, हा 4था गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे। म्हणजे या आरोपीला प्रत्येक वेळी हा आरोपी गुन्हे करतो, याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, याला कायद्याची कसल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही हे स्पष्टपणे दिसून येतं। आणि आपण सगळ्यांनी बघितलं असेल की ज्या हिशोबाने CCTV मध्ये त्यांनी त्या मुलीला मारलेलं आहे, त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की त्याचा विनयभंग करण्याचा किंवा तिला मारण्याचा उद्देश नव्हता, सडन असं झालेलं आहे। असं काही झालेलं नाही। सदर आरोपीवरती आता सध्या जो FIR दाखल आहे, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 74, 79, 115(2), 118(2) आणि 3(5) अन्वये या आरोपींवरती गुन्हा दाखल आहे। कारण या गुन्ह्यामध्ये सदर आरोपी आणि त्याचा भाऊ हे दोघेही तेवढ्याच शामिल आहेत आणि त्या दोघांनी मिळून अपराध केलेला आहे। पोलिसांनी याच्यामध्ये आरोपीची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, परंतु न्यायालयाने 2 दिवसांची 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे, जी की आमच्या मते खूप कमी आहे। कारण पोलीस तपासामध्ये जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळणं गरजेचं होतं, कारण CCTV फुटेज आहे त्याचा बाकीचा तपास करायचा होता। आणि मुख्य म्हणजे हा जो आरोपी आहे, हा आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेला होता। मग अशा याच्यामध्ये त्याचा जास्तीत जास्त की त्याला कोणी सहारा दिला, तो कुठे होता, तो कुठे गायब होता आणि हा कुख्यात गुंड दिसतोय याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवरून, म्हणून अशा आरोपीचा व्यवस्थित तपास करणे कामी जास्तीत जास्त PC देणं अत्यंत गरजेचं होतं। मानपाडामध्ये जो घटना घडली होती अनुषंगाने आज त्या दोन्ही सुद्धा आरोपीला आज कोर्टासमोर हजर केला असता कोर्टाने आज त्यामध्ये 2 दिवसाचे पोलीस कस्टडी त्यामध्ये मंजूर केलेली आहे। त्याच्यामध्ये पोलीस रिमांड याच्या करण्याकरता जो CCTV आपल्याकडे उपलब्ध आहे त्या अनुषंगाने आम्हाला तपास करणं आहे। त्याचप्रमाणे जी संबंधित पीडित मुलगी जी आहे अजून सुद्धा तिच्यावर उपचार सुरू आहेत, त्या अनुषंगाने तिला झालेली दुखापत कशा प्रकारची आहे, मेडिकल सर्टिफिकेट आम्ही प्राप्त करत आहोत आणि जे CCTV फुटेज असतील आणि त्यातले साक्षीदार त्या अनुषंगाने आम्हाला तपास करणं बाकी आहे। त्या अनुषंगाने आम्ही पोलीस रिमांडच्या मागणी केली होती, ती मागणी मान्य करून माननीय कोर्टाने त्यामुळे 2 दिवसाची पोलीस रिमांड त्यामध्ये मंजूर केलेली आहे। ज्या कायद्याअंतर्गत आरोपीच्या मध्ये त्यांनी कृत्य केलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत आणि तिथले CCTV फुटेज आपण जे पाहण्यासाठी CCTV फुटेज पूर्ण आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि मेडिकल सर्टिफिकेट आणि इथले साक्षीदार ज्यावर आम्ही पुढील जे काही कलम त्यामध्ये वाढ होईल त्यामुळे आम्ही कारवाई करत आहोत। पोलीस रिमांड करता वेगवेगळी कारण दिली गेली होती, त्या कारणाचा विचार करून माननीय कोर्टाने 2 दिवस दिलेला आहे। अजूनही आपल्याकडे वेळ आहे, त्यामुळे 2 दिवस आम्ही करून पुन्हा आम्ही कोर्टच्या काही इन्व्हेस्टिगेशन बाबी समोर येतील त्या मी कोर्टासमोर मांडू आणि परत त्यामध्ये जर गरज असेल तर आम्ही परत पोलीस रिमांड त्यामध्ये मागणी करत आहोत। त्या अनुषंगाने हा सध्याचा प्रकार ज्याबद्दलचं आहे त्यामध्ये माननीय न्यायालयामध्येच कोर्ट मध्ये असल्यामुळे मान्य न्यायालय त्यामध्ये योग्य कारवाई करेल आणि जे काही त्याचा पूर्व इतिहास आमच्यापर्यंत आलेला आहे त्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने त्याच्यावरती जे काही कायद्याअंतर्गत असेल प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करणे आम्ही करणार आहोत। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।